तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 4 एप्रिलच्या भागामध्ये राजेश आता हॉस्पिटलमधून पळून चाललेला आहे आणि त्याच वेळेला तो आता धावत धावत त्याच ठिकाणी येतो ज्या ठिकाणी त्याचा आधी अपघात झालेला असतो आणि त्यानंतर त्याच्या मागावरती ईश्वरी आणि आता अर्णव हे दोघं जण शोधत शोधत त्याला येत आहेत आणि त्यानंतर अर्णव सांगतोय, बघ आपण एकाच दिशेने जर का शोधत बसलो ना तर आपल्याला हा सापडणार नाहीये, त्यामुळे आपण एक काम करूया, आपण दोन बाजूला दोघांनी जाऊया, तू या साईडनी शोध, मी त्या साईडने शोधतो. असं म्हटल्यावर ती ईश्वरी सांगायला लागते ठीक आहे आणि मग दोघं जण दोन बाजूनी त्याला शोधायला लागतात. त्याच वेळेला इकडे राजेश मात्र आता त्याच ठिकाणी येतो जिथे अपघाताचा स्पॉट आहे आणि त्याच वेळेला नेमकं आता तिकडून एक ट्रक भरधाव वेगाने धावत येत आहे आणि आता तो ट्रक त्याला धडकणार तितक्यात तिकडे अर्णव येतोय. इकडे चिडलेली नम्रता घरामध्ये रागारागात येते, पर्स वगैरे बाजूला फेकतीये आणि त्याच वेळेला तिथे आता फोन आलाय तिला आकाशचा फोन आल्यावरती ती सांगते, आकाश सर तुम्हाला जर का जमणार नव्हतं ना यायला तर तुम्ही मला सांगायचं होतं ना, आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स यांचं लायसन आज मिळणार होतं आणि त्यासाठी सगळे डॉक्युमेंट सगळे पेपर हे तुमच्याकडे होते, माझ्याकडे काहीच नव्हतं. मी या सगळ्यामध्ये आता मूर्खासारखी त्यांच्याशी बोलत बसले. जर तुम्हाला जमणार नव्हतं तर तुम्ही मला ऑलरेडी ते आणून द्यायला पाहिजे होतं, मग जे काही करायचं ते मी बघितलं असतं, पण तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ठेवलेत आणि त्यानंतर मग आता डॉक्युमेंट्स ठेवल्यानंतर मग तुम्ही आता इकडे आला नाहीत, मग माझं लायसन रद्द झालं. यावरती तो म्हणतो, अगं ऐक तरी, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. असं म्हणत तो आता इकडे हॉस्पिटलमध्ये राजेशची काय अवस्था झाली होती किंवा इकडे काय प्रॉब्लेम झाला होता ते तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ती काही ऐकायला तयारच नाहीये आणि त्यानंतर मग ती फोन कट करून टाकते. हे सगळं शुभू ऐकतोय आणि शुभू आता आतमध्ये येतोय. काय झालंय काय एवढं चिडायला? यावरती ती सांग, खरं तर आज आम्हाला लायसन मिळणार होतं कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीमसाठी आणि त्याच वेळेला आकाश सरांनी सगळी फाईल तयार केली होती आणि तीच फाईल आता त्या माणसांना देऊन आमचं लायसन घ्यायचं होतं, पण त्या वेळेला ते आलेच नाहीत आणि मी आत्तापर्यंत काहीच विचार केला नव्हता आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मी त्यांच्यावरती पूर्णपणे अवलंबून राहिले होते. मग जर का मी त्यांच्यावरती अवलंबून राहिले होते तर त्यांनी यायला नको का? यावरती आता शुभू सांगायला लागतो, आत्तापर्यंत त्यांनी प्रत्येक वेळेला तुला मदत केलेली आहे, बरोबर ना? मग जर का आज काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम आणि म्हणून ते आले नाहीत तर तू समजून घ्यायला नकोस का? यावरती ती म्हणते, पण मला सांगायचं होतं ना, जे काही आहे ते मला सांगून त्यांनी हे करायचं होतं. इकडे तोपर्यंत ट्रक आता भरधाव वेगाने येत आहे आणि त्याच वेळेला राजेश त्या ट्रकच्या समोर भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकच्या इकडे आता येऊन उभा राहतो आणि 2 सेकंद त्याला काही प्रोसेसच होत नाही की आता तिकडून आपण बाजूला जायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे आणि तो तिथेच अडचणीत येऊन आता उभा राहिलेला आहे. ज्या वेळेला तो तिथेच उभा राहतो आणि ट्रक तिकडून येणार, पण त्याच वेळेला मात्र आता तिकडे अर्णव येतो आणि अर्णव येऊन या सगळ्यामध्ये त्याला आता वाचवतो आणि एका साईडला त्याला खेचतो आणि त्यानंतर मग तो आता एका बाजूला येतो आणि त्यावरती अर्णव त्याला सांगतो, काय चाललं काय होतं? यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, कोण आहात तुम्ही? का माझ्या मागे मागे येत आहे? इकडे आता म्हणजे अंजलीला समजलेलं आहे की इकडून गायब झालेला आहे तो म्हणजे राजेश आणि ती डोक्याला हात लावते, मामी अगं कुठे गेले असतील ती? आणि त्यांना येताना जर का पत्ता सापडला नाही तर? नाही मामी, मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे मामी, हे सगळं काय चाललंय मला कळतच नाहीये आणि ते जर का परत नाही आले तर? नाही कसं काय करू असं म्हणत ती आता बोलत असते, पण त्याच वेळेला वल्लरी तिला सांगायला लागते, हे बघ तू काही चिंता करू नकोस, तसं काही होणार नाहीये. ईश्वरी आणि अर्णव गेलेत ना त्यांच्या मागावरती. त्यानंतर मग आता अर्णव त्याला वाचवतो आणि एका कठड्यावरती बसवतो. काय चाललंय काय तुमचं? कुठे चालला होतात तुम्ही? यावरती तो म्हणतो, हे बघा मला खरंच काही आठवत नाहीये. त्यावरती अर्णव म्हणतो, मग तुम्हाला आठवत नाही, मग तुम्ही चालला कुठे होतात? त्यावरती आता राजेश सांगायला लागतो की खरं सांगायचं तर आता मला या सगळ्यामध्ये आता सततच्या प्रश्नांचा भडीमार होत होता, मला काही कळतच नव्हतं की या सगळ्यामध्ये आता इकडे काय चाललंय ते. म्हणजे मला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं, मला कोणतीही प्रश्न आता
आणि या प्रश्नांची मी काय उत्तर देऊ, मला खरंच काही कळत नव्हतं आणि त्यामुळे मी आता हे सगळं असं केलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय त्याला अर्णव, हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही या सगळ्यामध्ये थोडंफार पाणी पिऊन घ्या आणि पाणी प्या आणि थोडंसं तुम्हाला बरं वाटेल, असं म्हणत तो आता त्याला पाणी देतोय. बरं, हे सगळं होत असताना मग आता ईश्वरीला मात्र या सगळ्यामध्ये त्याच्यावरती अजिबात म्हणजे विश्वासच नाहीये की हा माणूस काहीतरी हे करतोय. यावरती अर्णव म्हणतोय, हे बघा तुम्ही आता घरी चला. यावरती तो म्हणतो, काय करू मी येऊन, मला खरंच काही आठवत नाहीये. त्यावरती अर्णव आता विचार करायला लागतो. अर्णवला कुठेतरी वाटायला लागतं की खरंच ह्याला काही आठवत नाहीये का, काय नक्की आहे. आणि त्यावरती तो सांगतो, हे बघा खरं सांगायचं तर आता मी तुमच्या बहिणीला ओळखत नाहीये, मी तुमच्यापैकी कुणाला ओळखत नाहीये, मी राजेश आहे हे सुद्धा मला माहित नाहीये. आणि ताई तुम्ही कोण आहात मला काहीच आठवत नाहीये, आणि असं असताना मी तुमच्यासोबत कसा येऊ. त्यावरती मग आता इकडे त्याला सांगायला लागतो अर्णव, हे बघा तुम्हाला काहीच आठवत नाहीये, पण हे सत्य परिस्थिती आहे की तुम्ही राजेश आहात. हा फोटो बघा बरं. असं म्हणतात तो आता अपघाताच्या पूर्वीचा त्याला फोटो दाखवतो आणि हा तुमचा फोटो आहे. यावरती तो म्हणतो, हा मी आहे. यावरती आता इकडे अर्णव सांगायला लागतो, हो हा फोटो तुमचा आहे आणि तुमचं माझ्या बहिणीसोबत लग्न झाले, तुम्हाला एक नुकतीच गोंडस मुलगी झाली, बाकी कुणासाठी नाही, तरी सुद्धा तुम्ही त्या दोघींसाठी तरी आता आमच्यासोबत चलाल का. म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला काही आठवत नसलं तरी ती काही विसरलेली नाहीये ना. मग आता या सगळ्यामध्ये तुम्ही जर का तिच्यासोबत हे केलंत ना तर ही गोष्ट बरोबर ठरणार नाहीये. त्यावरती तो म्हणतो, ठीक आहे, म्हणजे मला काहीही आठवत नसलं तरी माणुसकीच्या नात्याने तरी मला तिकडे यायलाच पाहिजे, कारण मी एक माणूस आहे हे मला विसरून चालणार नाहीये. आणि आता तुम्ही खोटं का बोलाल याची मला खात्री आहे, पण ठीक आहे, मला काही आठवत नसलं तरी मला माझा वेळ हा दिला पाहिजे. मी या सगळ्यामध्ये आठवण्याचा प्रयत्न करेन. सध्या तर मी तुमच्यासोबत येत आहे. असं म्हटल्यावरती मग आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. अर्णव कुठेतरी त्याच्या बोलण्यामुळे कन्व्हिन्स झाला असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ईश्वरी मात्र आता कन्व्हिन्स झालेली नसते. ईश्वरीला साधारणपणे त्याचा अजूनही रागच आलेला असतो. ईश्वरी या सगळ्यामध्ये आता विचार करत असते की नाही, काहीतरी गडबड आहे, हा माणूस जितका दिसतोय तितका आता म्हणजे साधा सोपा नाहीये. आणि त्यानंतर अर्णव मात्र त्याला कसं बसं मनवतोय आणि मनवून त्याला आता घरी घेऊन चाललेला आहे. आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये हे तिघ जण येत असतात. तोपर्यंत मग आता इकडे अंजलीला खूपच त्रास होतोय आणि ती म्हणते, मामी अगं कुठे गेले असतील, हे काही प्रॉब्लेम झाला असेल का, बघ ना. म्हणजे काही झालं तरी सुद्धा यांना या सगळ्यामध्ये आता अशा अवस्थेमध्ये बघायला मला खरंच काहीच कळत नाहीये की मी काय करू हे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच वल्लरी सांगते, नको चिंता करूस, अगं हे दोघं गेलेत ना, बघूया हे दोघं जण काय करू शकतात ते. असं म्हटल्यावरती मग आता तोपर्यंत राजेश तिकडे आलेला आहे. राजेश आल्यावरती अंजली खूपच खुश होते. राजेश मला माहिती होतं तुम्ही येणारच, असं म्हणत ती त्याच्या जवळ जायला लागते. तोपर्यंत राजेश थोडासा सावध होतो आणि तो वल्लरीला सांगतो, मावशी एक काम कराल का, तुम्ही जरा बाहेर व्हा ना, मला खरं तर म्हणजे ह्यांच्याशी जरा बोलायचं आहे. असं म्हटल्यावरती वल्लरी आता इकडे बाजूला जाते. ज्या वेळेला वल्लरी बाजूला जाते त्यावेळेला मग आता राजेश अंजलीच्या दिशेने येतो आणि अंजली सांगायला लागते, राजेश मला माहिती होतं की तू येणारच. यावरती तो म्हणतो, ऐका ना ओ ताई, म्हणजे मी काय सांगतोय ते ऐका ना, खरंच मला काहीच आठवत नाहीये, पण तुमचा भाऊ आणि वहिनी तिकडे आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की आपलं लग्न झालेलं आहे. मग आपलं लग्न झालंय म्हणून मी आलोय, पण खरं सांगू का तर मला काहीही आठवत नाहीये. आणि मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे मला थोडाफार वेळ द्याल किंवा मला थोडंफार समजून घ्याल. यावरती ती म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जर का वेळ हवा आहे ना तर मी या सगळ्यामध्ये तुम्हाला बिलकुल फोर्स करणार नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा सगळं आठवेल ना त्यावेळेला तुम्ही आता हे सगळं करा. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, ठीक आहे. आणि त्यानंतर मग आता तो निघून जातो. निघता तो आपल्या मुलीकडे एकदा वळून पाहतो, पण तिला घेत नाही किंवा तिच्याबद्दल काही प्रेम वगैरे असं व्यक्त करत नाहीये. आणि त्यामुळे आता अंजलीला खूपच वाईट वाटायला लागतं आणि त्यानंतर तो निघून जातो. अंजली मात्र आता त्याला जरी म्हटली असली
की ठीक आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला म्हणजे मी या सगळ्यामध्ये आता हे सगळं मान्य करेन, पण तिला कुठेतरी वाईट वाटत असतं आणि ती त्याला म्हणत असते की खरं सांगायचं तुमचं मन खूप मोठं आहे, माझ्या पायामध्ये फॉल्ट असावा सुद्धा आता तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं, त्याच वेळेपासून मी तुमची म्हणजे खूपच मोठी फॅन झालेली आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, आत्ता जर का काही प्रॉब्लेम आहे तर मी थांबायला तयार आहे. आणि तिला आपल्या जुन्या गोष्टी आठवायला लागतात, कशा पद्धतीने आता इकडे राजेश आपलं प्रेम करायचा, राणी सरकार म्हणायचा, माझी बायको जगात एकदम सुंदर आहे असं म्हणायचा, हे सगळं सगळं तिला आठवतं आणि राजेशच्या सोबतचे चांगले क्षण सुद्धा आठवतात आणि तिला कुठेतरी वाईट वाटायला लागतं की या सगळ्यामध्ये आता इकडे आपण राजेशला, जुना राजेश आपल्याला सापडत नाहीये किंवा ह्या राजेशच्या सोबत आता काय झालंय असं तिला वाटत असतं आणि तिला खूपच वाईट वाटते. इकडे तोपर्यंत शुभू आता रूम मध्ये बसलाय आणि चहा घेऊन आलेली आहे सुप्रिया नम्रताला पण चहा देते, पण नम्रताचा मूड ऑफच आणि आता त्याच वेळेला नम्रता तिकडे येते आणि नम्रता सुद्धा रागारागात आहे. त्यावरती ती सुप्रिया तिला पण चहा देते, यावरती म्हणते मला नको आहे चहा, म्हटलं ना मी. यावरती सुप्रिया म्हणते अगं किती चिडचिड करशील. त्यावरती मग आता नम्रता सांगते मग काय, आकाश सरांनी तिकडे यायला नको होतं का, तूच सांग बरं मला. यावरती नम्रता म्हणते अगं ठीक आहे ना, झालं गेलं सोडून दे, त्यांचा पण काहीतरी प्रॉब्लेम असेल ना. यावरती ती म्हणते अगं पण मला या सगळ्यामध्ये आता इकडे क्लाउड किचन मधलं लायसन मिळालं नाही, त्याचं काय. यावरती ती सांगते हे बघ, आत्तापर्यंत आकाश सरांनी तुला किती मदत केली आठवतंय ना, मग असं असताना एखाद वेळेला त्यांच्याकडून काही प्रॉब्लेम असेल तर तू इतकं समजून घ्यायला नको का. आणि शुभू सांगतोय मला तर माहिती आहे की प्रॉब्लेम असणारच आहे, त्याशिवाय असं कोणी का करेल. आणि मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे तुझं काही त्यांच्यासोबत म्हणजे तू जर का या सगळ्यामध्ये आता म्हणजे त्यांनी हे केलं नाही तर काय लग्न मोडणार आहेस का त्यांच्यासोबतचं. सुप्रिया म्हणते शुभू अरे काय बोलतोयस तू. शुभू म्हणतो अगं नाही ग, मस्करी करतोय मी. त्यावरती ती म्हणते नाही तसं काही नाहीये. त्यावरती मग तो म्हणतो मग झालं तर. सुप्रिया म्हणते गप्प बस रे, काय बोलतोयस तू. यावरती शुभू म्हणतोय अगं मी तिला हँडल करतोय फक्त, तू नको चिंता करूस असं म्हणत मग आता इकडे शुभू सांगायला लागतो बस इकडे, आकाश सर मुद्दाम असं करतील तुला वाटतंय का. नाही ना, मग जर का हे मुद्दाम करणार नाहीये तर तू त्यांना समजून घ्यायला नको का, काहीतरी जेन्युअन प्रॉब्लेम असेल आणि तो प्रॉब्लेम तूच समजून घ्यायला पाहिजेस असं म्हणत तो आता नम्रताला समजवतो आणि त्यानंतर मग आता तिला चिडवतो. पण दोघांच्या मध्ये नेहमीसारखी भांडणं सुरू होतात, दोघं जण एकमेकांच्या वरती आता खूपच चिडतात आणि चिडून आता या सगळ्यामध्ये दोघं जण मात्र आता तिकडे निघून जातात. तोपर्यंत इकडे राजेशला घेऊन आता अर्णव आणि ईश्वरी घरी आलेले आहेत. अंजली त्याला आता कारमधून उतरवते आणि अहो चला ना, हेच आपलं घर आहे. त्यावरती राजेश म्हणतो काय, हे आपलं घर आहे म्हणजे आता मी इथे राहायचो. यावरती अंजली सांगायला लागते हो, बरेचसे वर्ष आपण दोघं जण इथेच राहत आहोत, अहो चला ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच राजेश तिच्या सोबत आज चाललाय आणि त्यावेळेला मग आता अर्णव काही बोलत नाहीये, पण ईश्वरीला मात्र या सगळ्यामध्ये डाऊट आलेला आहे आणि ईश्वरी सांगते अर्णव सर मला का कुणास ठाऊक राहून असंच वाटतंय की हा माणूस नाटकच करतोय, म्हणजे ह्या माणूस कधीही आयुष्यात सुधारणार नाहीये असं ती म्हणायला लागते. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता लगेचच इकडे ईश्वरीला मात्र डाऊट आलाय. त्यावेळेला मामा आणि आजी त्यांचं स्वागत करण्यासाठी दारात आलेत आणि मामा आता सरप्राईज असं म्हणत त्याला काहीतरी फुगे वगैरे फोडतायत. मग राजेश घाबरलाय आणि त्यानंतर आजी सांगायला लागते थांबा, अजिबात हे करू नका घाई गडबड, काही झालं तरी सुद्धा मी सांगते ते औक्षण आधी करायचं आणि मगच ह्यांना आत घ्यायचं. आणि मग ती ईश्वरीला सांगते हे घे ईश्वरी, तू या दोघांचं औक्षण कर आणि ह्या दोघांना आत घे. ईश्वरी या दोघांचं औक्षण करायला लागलेले आहे. कुठेतरी आता अजूनही ईश्वरीच्या डोक्यामध्ये राजेशचा संशय काही गेलेला नाहीये, हा माणूस नाटकच 100% करतोय हे आता तिला समजलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला चहा घेऊन वल्लरी येते त्यावेळेला तो आता म्हणायला लागतो थँक्यू मावशी. यावरती ती म्हणते मावशी, त्यावरती तो म्हणतो तुम्ही इथे घरकामाला आहात ना असं म्हटल्यावरती वल्लरी मात्र आता चांगलीच चिडते. बरं आता हे सगळं चालू असताना मग हे सगळं ईश्वरी पाहते, कारण ती त्याच्यावरती लक्ष ठेवूनच आहे हा किती नाटक करतोय, काय नाटक करतोय हे पाहण्यासाठी. आता खरंच राजेश नाटक करतोय, त्याची खरंच मेमरी गेले, नक्की आता काय घडलंय सगळं येणाऱ्या भागामध्ये कळणार आहे.